doing all these things. Okay. And for studies, going to tuitions and all. It's fine, and even school is good. Yes, I also accept school is so good. Their training, teaching, everything is good. काय झालं? No, no. काय झालं काय? No. राम राम मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या प्रेमाच्या आपुलकीच्या जिव्हाळ्याच्या व्हिडिओमध्ये, कौटुंबिक व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही चाललो ईश्वरीच्या शाळेमध्ये आणि कारण आहे पीटीआय म्हणजेच पॅरेंट्स टीचर इंटरॅक्शन. म्हणजे पालक आणि शिक्षक यांचं एक घडून येणार आहे संभाषण. तर तिकडे आम्ही चाललो आहे आणि हे दर 3 महिन्यांनी होत असतं मला वाटतं, एक्झाम झाल्यानंतर. थोडक्यात रिझल्ट. ओके, रिझल्ट शेअर करतात. काही मुलांची प्रगती असेल तर शेअर करतात. मार्क मंडळी कमी जास्त होऊ शकतात, हरकत नाही. पण त्याहीपेक्षा आपल्यातलं प्रेम, आपल्यातला जिव्हाळा, आपल्यातला विश्वास कमी होता कामा नये. नात्यांमधला मार्कांचं तर काय पुढे मिळत राहतील, पैशासारखंच असतं. पैसे असं म्हणतात की येत राहतात जात राहतात, मार्क पण कमी जास्त होत राहतात. पण संबंध, आपले प्रेम असंच टिकू द्या. आमच्यावरही तुमचं प्रेम असंच राहू द्या. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुमच्या प्रत्येक सबस्क्राईबची आम्हाला फार गरज आहे आणि तुमचं सबस्क्राईब आम्हाला मनोधैर्य वाढवत असतं, लाईक मनोधैर्य वाढवत असतं. तर भेटूया आता डायरेक्टली आपल्या ईश्वरीच्या स्कूलमध्ये, बघूया तिथे काय काय घडतं आहे. धन्यवाद विचुंब्याच्या ब्रिजवरचे खड्डे भरल्याबद्दल. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खूप खड्डे होते या रस्त्यावर, पण आता प्लेन झालं आहे त्याच्यामुळे जायला खूप छान वाटतं. एक नंबर काम झालं आहे बघा. त्यामुळे त्यांनी कोणी इनिशिएटिव्ह घेतलं आहे त्यांना सर्व प्रवाशांतर्फे धन्यवाद, जाहीर धन्यवाद. मंडळी, फायनली आम्ही आलेलो आहोत, पोहोचलो इथे आणि आता जातो शाळेमध्ये. तो आम्ही चाललोय आता जिन्याने. PTI झालं तुमचं? कसं झालं, म्हणजे मुलांकडून मार्क्स कसे आहेत? Marks बरं आहे. बरं आहे, I like good marks. गुड मार्क. Good marks. आणि Teaching पण बरं आहे. आणि तुम्ही काय करताय, म्हणजे अजून मार्क्स वाढवण्यासाठी वगैरे प्रयत्न करता की मुलांना अदर करिक्युलम ॲक्टिव्हिटीमध्ये तुमचा इंटरेस्ट आहे? आहे ना, मला आता मी अबाकस क्लासमध्ये जातो. हां. हाय, स्केटिंग क्लासमध्ये जातो, फुटबॉल क्लासमध्ये जातो. Like other activities, doing all these things. ओके. And for studies, going to tuitions and all. It's fine, and even school is good. Yes, I also accept school is so good. Their training, teaching, everything is good. But I think so we should what I mean to say की मुलांना आपण अदर ॲक्टिव्हिटीमध्ये जास्त इन्व्हॉल्व केलं पाहिजे. Yeah, but I think it's right. But I think already they have, like, he's in dance class in the school itself. ओके. So that's fine. He has got yoga class kind of thing in the school itself, and the school itself is having this abacus class and all. So I think it's other activities which he needs to pay extra. Yeah. But still, it's fine. Like, that's okay. So do you think that we need to pay more than our routine school expenses? That depends person to person. Now I agree with that, but that depends person to person. Like, if this comes within the school premises, right? Yeah. So even if I need to go out,
That I know. Yeah. So that will be the different timings calls together. Thank you very much that you interacted with me. And what is his name? Arav. Huh? Arav. Arab. I wish you all the best. Thank you. Okay. Thank you very much. आणि channel subscribe करा. बरंच चुकलंय, बरंच बरोबर आहे. सो मार्क ईश्वरीचे बघतोय मी. इंग्लिश, हिंदी, मराठी. आणि इकडेही मुलं पण खेळतात बघा. एन्जॉय. अजून काय पाहिजे. पॅरेंट येतात, मुलं खेळतात. आणि आता आम्ही हायस्कूलच्या बाहेर आमचं पॅरेंट ट्रेनिंग इंटरॅक्शन सगळं झालेलं आहे. आणि ठीक आहे, मार्क्सचा तर काही इश्यू नाही. मार्क्स तर वाढू शकतात, कमी पण होऊ शकतात. पण महत्त्वाचं हे आहे की रेग्युलरिटी अभ्यासमध्ये त्यांचा इंटरेस्ट असतो खेळण्यामध्ये मुलांचा. सो ओके. काय झालं झालं काय काय झालं नो काय झालं नो नो काय झालं काय नो. आता PTI झाल्यानंतर आम्ही खाणार वडापाव. शशी वडेवाले. तर आम्ही आलेलो आहोत शशी वडेवाले. ते बघू शकता. पनवेलचा ठेचा, कोथिंबीर वडी, पाणी बॉटल आणि समोर महाराज. आणि इकडे आहे साईबाबा आणि व्यंकटेश. आणि आमची ऑर्डर आता तयार होते आणि वेटिंग फॉर द ऑर्डर. तुम्ही काय खाणार? सगळं संपलेलं नाही, सगळं रेडी होते आता. गरम येणार तुमच्यासाठी खास. यांना काय झालं असं? भूक लागली का? आम्हाला पण लागली भूक भरपूर. आणि ऑर्डरची वेट करतो. फायनली आमचा वडा आलेला आहे. आणि हा बघा वडा भरण्याची पद्धत. असा मस्त पावामध्ये वडा भरायचा असतो, चटणी भरायची असते आणि असा मस्त खायचा असतो. 2 in 1 झकास. आता माझा वडा भरला जातोय यांच्या शुभ हस्ते. शशी वडेवाले. तर मंडळी आता वडापाव खाऊया आपण. हा वडापाव टेस्टी, गरम दोन्ही नावाप्रमाणे आहे. आणि गरम गरम वडापावची डिमांड सगळीकडे असते. गरम वडा पाहिजे, गरम वडा पाहिजे, है ना? कुठे जावा? हा गरम आहे, कोण भाजतंय. मंडळी ही आलेली आहे आपली मुगाची भाजी. ये देखो. और ये है साथ में चटनी, ग्रीन चटनी आ गया. और हम लोग खाएंगे अभी. ये देखो और एक खाना चालू किया है. अच्छा आहे. नावाप्रमाणे आणि पैशाप्रमाणे काम असतं मंडळी, लक्षात घ्या. आता मी पण ट्राय करतो आणि सांगतो तुम्हाला कसं आहे. हे बघा टेक्स्चर बघा. खुसखुशीत आहे. अशी चटणीमध्ये बुडवायची. हे देखा
ऐसा चटनी में डुबा नहीं का उसको, ऐसा पकड़ने का, तो लगाने का ग्रीन चटनी और ऐसा खाणे. एन्जॉय. आता जे राहिलेली प्लेट आहे त्यांचं गिराईक आपल्या समोर बसलंय बघा. मस्त. कशी आहे? भूक पण लागलेली आहे. हा. छान लागतंय. त्याच्यावर सगळं भूक लागली की सगळं चांगलं लागतं. नाही चांगली ए टू झेड. हो सगळं चांगलं मस्तच आहे. शशी वडेवाले पनवेल. आणि इट इज नॉट पेड प्रमोशन. आम्ही मस्त पैसे भरणार याचे आणि विकत घेतलेल्या वस्तूंचं आम्ही प्रमोशन करत असतो मंडळी. जर का आपल्याला असं प्रमोशन करायचं असेल तर आम्हाला नक्की भेटा, यांना भेटा खाण्याच्या प्रमोशनसाठी. तर आता आमचं खाऊन झालेलं आहे फायनली आणि आता आम्ही चाललोय पुढे घरी. मोस्टली घरी जाणार आम्ही. हे बघा शिवा कॉम्प्लेक्सचा परिसर आणि इकडे मस्त खाण्यापिण्याची रेलचेल. इथे पार्किंगला जागा असते आपल्याला. ते कधी आला तर पार्किंग फ्री आहे. यांचं ठरतंय कुठे बसायचं, पुढे बसायचं मागे बसायचं. हां रस प्यायचं आहे अजून. चला बसा पुढे. सो ऑल सेट. कॅन वी गो? ओके चलो. आता जायचं आपल्याला इकडे. आता आम्ही आलो ते रस प्यायला. या चिअर्स चिअर्स. या मंडळी रस प्यायला या. हा बघा रस एक नंबर रस. आणि हा स्ट्रॉवाला रस. उसाचा ताजा स्वच्छ आणि थंड गार रस. हे बघा मस्त फेस बीस आलेला आहे आणि अख्खा रस संपवला आणि माझ्या रसावर नजर आहे. घ्या. नको राहू दे पिऊ दे. तू पी. घे अजून पिशील 2 ग्लास घे. हे पकड. हा पकड मी. हा घे. बघा क्रेझी. घ्या. तो आमचा रस पिऊन झालेला आहे फायनली. आणि हे बघा रसाच्या कांड्या किती आहेत. भरपूर कांडे आहेत आणि मस्त खाऊचं सामान लावलेलं आहे. आणि मॅडम आता पेमेंट पण करतात बघा. पुढे प्रमोशन आहे आमचं. आम्ही स्वतःच्या खिशातले पैसे देऊन प्रमोशन करतो सगळ्या गोष्टी. तर मंडळी नमस्कार. आज आम्ही गेलो होतो ईश्वरीच्या PTIसाठी, पॅरेंट अँड टीचर इंटरॅक्शन. सगळं तुम्हाला दाखवू शकलो याचा एक आनंद आहे. त्याचबरोबर ईश्वरीचे मार्क्स बाकी तुम्हाला मी शेअर नाही करणार कारण ठीक आहे मार्क्स तिचे व्यवस्थित ओके आहेत. आणि शेवटी मुलांच्यासुद्धा अभ्यासाच्या किती मागे लागणार. आपण एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी करतो मुलांसाठी. बाकी सगळ्याच गोष्टी असतो. तिला आता जस्ट 10 मिनटं पण मिळणार नाहीत. सी हॅज टू गो फॉर डान्स क्लास. आणि ह्या सगळ्या अशा गोष्टी असतात. त्याच्यामुळे ओव्हरऑल सगळंच चालू असतं मुलांचं. त्याच्यामुळे 19-20 तर होत राहणार मार्कांमध्ये. पण आपला एकमेकांवरचा विश्वास, एकमेकांबद्दलचं प्रेम हे 19-20 नाही झालं पाहिजे. आहे तसंच राहिलं पाहिजे मंडळी. तर हा माझा वैयक्तिक थॉट आहे, माझे विचार आहेत. हे तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्की कळवा. ईश्वरी तिचं स्कूल आणि हे सगळं तुम्हाला दाखवलं. मध्ये आम्ही स्नॅक्स पण केला. तर हे सगळ्याबद्दल आपलं एक ओव्हरऑल जे काही मत असेल ते आपण कमेंट करून नक्की कळवा. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच प्रेमाच्या, आपुलकीच्या, जिव्हाळ्याच्या आणि कौटुंबिक अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपापली काळजी घ्या. भेटूया लवकरच. धन्यवाद. बाय बाय.